दरम्यान या गॅसच्या टंचाईमुळे लहान व्यवसाय सध्या अडचणीमध्ये आलेले आहेत। चुलीवरती चहा बनवून विकण्याची वेळ सध्या या व्यावसायिकांवरती आली आहे आणि व्यावसायिक गॅसच्या टंचाईमुळे हैराण झालेत। या गॅसच्या टंचाईचा फटका आता छोट्या व्यावसायिकांना सुद्धा बसल्याचं चित्र आहे। येवला शहरामध्ये अशाच पद्धतीचं काही दृश्य पाहायला मिळतंय। गॅस उपलब्ध नसल्यानं काही व्यावसायिकांनी पर्यायी मार्ग शोधण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे। चहा विक्रेत्यांनी याचा मोठा त्यांना फटका बसतोय आणि चक्क चुलीवरती चहा सध्या बनवण्याचा निर्णय या छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी घेतलेला आहे। व्यावसायिक गॅस टंचाईचा फटका आता छोट्या व्यावसायिकांना देखील बसताना दिसतोय। आपण बघितलं तर येवला शहरात आपण एका ठिकाणी आलोय। आपण बघू शकता की या ठिकाणी गॅस नसल्यामुळे अक्षरशः चहा विक्रेत्याला दगडांची चूल करून चहा बनवण्याची वेळ आली आहे। एकूणच बघितलं तर वेगवेगळे फंडे आता व्यावसायिक वापरताना दिसत आहे। आपल्यासोबत हेच चहा विक्रेता, काय सांगाल की चुलीवर चहा बनवताय? हो का? की चुलीवर चहा याच्यासाठी बनावा लागतोय, व्यावसायिक गॅस बंद झाल्यामुळे मला चुलीवर चहा उकळावा लागू राहिला. माझा व्यवसाय असा आहे, की फोन आले का मला दुकानदारांना, दवाखान्यात सगळीकडे चहा द्यावा लागतो. हा छोटासा व्यवसाय आहे माझा. याच्यावरच माझं प्रपंच वगैरे सगळं चालतं. आता गॅस नसल्यामुळं मला म्हणजे माझा चहा लवकर लोकांपर्यंत पोहोचत नाहीये आणि धंदा करायला पण मला अडचण येऊ राहिली. माझी मागणी एकच आहे, की सरकारने लवकरात लवकर व्यावसायिक गॅससाठी प्रयत्न करावे आणि लवकरात लवकर गॅस मिळावा आम्हाला आम्हाला आणि आमची परेशानी दूर करावी. नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।